गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, आज आमचं भव्य दिव्य मैदान होतं आणि या मैदानात आपण बघितलं की 35-35 शंभू ग्रुप जयदत्त शेटवडके देवली यांचा रायबा 35-35 आणि आत्ताच बैलगाडा शर्यत क्षेत्रात एक नव्याने चर्चेत आलेला विषय म्हणजे सावलेकरांचा वजीर 916 ही गाडी जोडी आज पळाली आणि आजच्या मैदानात सलग 2 बिंदोडची मानकरी ठरली। तर त्याची पूर्ण पाठीराखी आणि मालक सुद्धा आपल्या बरोबर आहेत। तर आपण जाणून घेऊया आजचं नियोजन कसं होतं आणि कशा प्रकारे 2 विजयी बिंदोडच्या ते मानकरी ठरले। तर नमस्कार। तर काय कसं काय नियोजन तुला आज? नियोजन झालं नव्हतं काय, रात्री नियोजन झालं आणि फोन केला तेव्हा नियोजन झालं। म्हणजे याच्या आधी पण ही गाडी पळाली होती का? हा, पळाली 2 वेळा गुलालात राहिली आणि 3री वेळा। म्हणजे 4 वेळा ही जोडी एकत्र पळाली आणि 4 वेळा विजयाची मानकरी ठरली। म्हणजे आतापर्यंतची जर बघायला गेलो तर एकत्र पळतानाची अपराजित जोडी आहे आणि नक्कीच विषय महत्वाचा म्हणजे कर्जत तालुक्यातील दोन्ही बैल आहेत आणि तालुक्यातील एक नावाजलेली जोडी आणि सर्व कर्जतकरांना अभिमान असेल अशी जोडी एकत्र पळते। तर काय सांगाल इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे? ही गाडी पळत राहणार, आता बघू काय नियोजन आहे। आता पावसाला पण आलाय, नियोजन चालूच राहील। ठीक आहे। म्हणजे आजच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? आज काय 2 बिनजोड झाले, काय सांगाल बिनजोड? काय नाही, एक पहिली बिनजोड मैत्रीपूर्ण झाली, दुसरी पण मैत्रीपूर्ण झाली, पण दुसऱ्याला नाव फिरवलं, त्याही नाव फिरवलं, आपलं नाव ठेवलेलं आपण। काही बैलांचे नाव वगैरे तर विचारणार, कारण मैत्रीपूर्ण लढतीमध्ये काही बैलांचा उल्लेख करायचे, त्यांची नंदी होते आणि आपली नंदी होते आणि शेवटी विजय नंदींचाच झाला। त्याच्यामुळे काय सांगाल, आज बघायला गेलो तर खूप मोठा मित्र परिवार आहे। इतकी मोठा मित्र परिवार नक्कीच बैलांमागे नसतो, पण आज आपल्या दोन्ही बैलांमागे खूप मोठा मित्र परिवार आहे। सुट्टी मेकर असो काय, सुट्टी मेकर वगैरे कोण होते गाडीवर? आमचा सुट्टी मेकर पोशीरचा अनिकेत राणे आमचा सुट्टी मेकर, परत गजानन दलवी, मिलिंद बोडके, सगळे सुट्टी मेकर। आणि वजीरचे सुट्टी मेकर कोण होते काय सांगाल? श्रीकांत पुलावरे, बारण्याचा श्रीकांत पुलावरे होता आणि आबी मामा होता आणि सचिन भाऊ शेलूचे आणि मोहिन बापसेकर। ड्रायव्हर वगैरे मीच होतो स्वतः गाडीवर। काय सांगाल, आता तुम्ही जर बघायला गेलो तर सर्वात जवळून जो गाडी बघतो तो ड्रायव्हर असतो, तर काय वाटेल कसा असतो स्पीड गाडीचा आणि कशी गाडी पळते काय? गाडी बऱ्याच जणांना डाऊट येतो, गाडी खाली कमी पळते, म्हणजे 50-100 फूट गाडी खाली कमीच पळते, म्हणजे 2-2 अडीच चकडे आम्हाला टाकून जातात। तर समोरचं लय नाचत सुट्ट्यात, त्यांना असं वाटतं की आम्ही जिंकलो, पण पुढच्या 100-50 फुटात वजीर आणि रायबा जे असतं स्पीड तो लोकांना समजून जातो। आज पण तेच झालं, दुसऱ्या शर्तीला गाडी 2 चकडा गाडी आम्हाला टाकून बघ होती, तर लय नाचायला लागली होती, खाली लय नाचत होते, पण पुढे एक 50 फुटातच दोन्ही बैलांनी निकाल घेतला। म्हणजे एक निकालाचे दादा, आज आपली गाडी जर बघायला गेलो तर डावीनी पुलाला पळाली आणि उजवीने पळाली, काय सांगाल आज गाडी दोन्हीकडून पळवण्याचं कारण? आता दोन्हीकडून तर गाडी खट पळते आणि गुलाल तर 100% घेतेच, गाडीवर आमचा विश्वास आहे। आता स्वर्गीय आपले पंढरीशेठ फडके याचा डायलॉग होता, दोन्ही साईडशी केलं तोच बादशाह आहे, आणि आता हे दोन्ही साईडशी केलं म्हणून आमचा रायबा आणि वजीर बादशाह आहे। नक्की दादा, दोन्ही साईडून कर्जतकरांची येऊन जोडी जर बघायला गेलो तर वजीर आणि रायबा यांनी आज चांगल्या प्रकारे गुलाल घेतला आणि अशीच पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि अशीच ही गाडी गुलालात राहू हीच आम्ही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा मोरया। आणि पालाचा मानकरी ठरला आमचा रायबा या सीझनला, म्हणजे 50 पैकी 47 गुलालाचा वार्षिक आहे। म्हणजे चालू सीझन मध्ये जर बघायला गेलो तर बिनजोडचा वार्षिक आणि गुलालाचा वार्षिक रायबा गाड्या पूर्ण सीझन भर होते पडल्या। एक चांगल्या प्रकारचं नियोजन शंभू ग्रुप 35-35 ज्याकडून बघायला मिळाले आपल्याला। स्वर्गीय शाहीर बालमा ग्रुप वापस, बावधन ग्रुप पोशीर, छोटा रायबा ग्रुप पात्रस आणि शंभू 35-35 ग्रुप येदवली, पारी ड्रायव्हर पात्रस आणि मंगेश वैखरे, शेखराने। म्हणजे चांगल्या प्रकारे नियोजन म्हणजे चांगल्या प्रकारे, म्हणजे जर बघायला गेलो तर कर्जतच्या सर्व भागातील जे बैलगाडा मालक आहेत नियोजन करतात सर्वांचा एक तुमच्या ग्रुपला सहभाग असतो। आणि इकडे वजीरचं नियोजन आता आमचे सोहेल शेठ कर्णेकर, गुड्डू शेठ, सचिन शेठ आणि बैलाचे मालक शानू शेठ आणि आपले इथले सर्व ग्रुप कर्जत तालुक्यातले सर्व जणांचा चांगला सर्वांचं सुट्टी मेकर स्वतः तुम्ही असता, काय सांगाल सुट्टीला बैल कसा असतो? काय सांगाल दादा, घरून निघाल्यानंतर नियोजन कसं असतं?
दादा स्वतः तुम्ही सुट्टी मेकर असता खाली, तर बैल मांडायला वगैरे कसा त्रास वगैरे देतो, कसा राहतो? नाही, बैल एकदम शांत आहे लावाला. फक्त बैल एक उडी आपल्याला बैलाला कमी आहे, त्यानंतर बैल बैलाचं काम करतो. म्हणजे एक उडी कमी आहे परंतु रायबा बरोबर एकदम व्यवस्थित हा, नियोजन होतं. पुढच्या रानामध्येच गाडी टाकूनच पळते. आता जर आज सांगायला गेलो तर पहिल्या शर्यत एकदम मैत्रीपूर्ण झाली, हो. पण दुसऱ्या शर्यतीला थोडासा आरडाओरड झाला, थोडा एक शर्यतीमध्ये जसा जल्लोष असतो, नाही, असू द्या. प्रेमाचा जल्लोष होता, कारण असं काही मैत्रीपूर्ण लढत होती, परंतु थोडाफार मुलांनी खूप मोठ्या प्रमाणात मुलं असल्यामुळे थोडा जल्लोष दाखवला. काय सांगाल त्याबद्दल? जल्लोष हा काय प्रत्येकाचा विजय झाल्यानंतर जल्लोष असतो. आम्ही पण खूप जणांकडे बैल मागले होते. याच्या आधी आम्ही 4 चेहऱ्याला त्यांना फोन केले होते बैलासाठी, पण आम्हाला ते बैल नाकारला होता. पण आज ती लढत झाली ठीक आहे. आणि विजय घेतला. विजयी जल्लोष आपल्याला गुलाल मिळून दिला. आज ड्रायव्हर आपला जय बुरकुले नेहमीप्रमाणे वजीरच्या गाडीवर असतात. काय सांगाल, कधीपासून वजीरच्या गाडीवर तुम्ही आहे? घेतला एक माझ्या मुलाला एक महिन्याभर माझ्या हातात आला. पहिले म्हणजे त्यांचा बटर बटरपालाचा बटरपालाचा आणि त्या आधी टेस्टर पाहायचं त्याची गाड्या उठवतो मध्ये वजीर आला. थोडंसं आमचं दोघांचं नवीन तर माझ्या थोडंसं कटकलं होतं, तिथून वजीर बसत नव्हतं एक महिन्याला. आणि त्यानंतर वजीर बसायला आलो आणि गुलाल चालू झाला. तिथून वजीरचा म्हणजे पुढचा इतिहास हा वेगळाच झाला. म्हणजे कसं आहे की जेव्हापासून तुम्ही वजीरच्या गाडीवर आले, एक वजीर गुलालात आहेत आणि तुम्ही पण नेहमी गुलालात आहेत, आणि आज वजीर एक चांगल्या लेवलवर म्हणजे बिंजोडच्या एक चांगल्या वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केले, आणि तुम्ही नेहमी त्याच्यावर ड्रायव्हर असता. काय सांगाल? गाडी तसं मला बैलाने आजपर्यंत तरी नाराज कधी केलं नाही. म्हणजे साईडचा बैल कमी पर्यंत आहे संगीचा, पण मला तरी कधी कमी पडला नाही. आणि दोन्ही गांधी पब्लिकचं भिताड पुढच्या निकाल त्यांनी बरेच वेळ दाखवून दिले. आणि मी जेव्हा बैल बायला बसलोय तेव्हा बैलाचा कासरा पुढच्या रानात हातात किंवा बैल पुढच्या रानात नुसतं म्हणजे बैल मला लय घाबरतो. बैल तेवढा मला मारायला पण धावतो. म्हणजे एक चांगल्या प्रकारे कसं असतं, प्रत्येक एक ड्रायव्हरची खासियत असते, कुठला बैल त्याच्यावर जास्त बोलतो, आणि वजीरचं एक तुमचं आतून नाते आणि नेहमी गुलाला हे समीकरण बघायला मिळतं की सुट्टी मेकर गणेश मसले, ड्रायव्हर जय बुरकुले, बाकी नियोजनाची मंडळी, स्वतः मालक मोहीन बापशेकर असतो, आणि गुड्डू पटेल असेल, आपलं सचिन रोकडे, इतर सर्व मंडळी, सावेलेकर, म्हणजे एक चांगल्या प्रकारचं नियोजन असतं आणि नेहमी आपल्याला बैल गुलाला दिसतो. तर यापुढे आपल्याला रायबा आणि वजीर पालताना दिसेल, तर आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. थोडा दिवसात मोठा धमाका होईल. ठीक आहे, धन्यवाद. त्या धमाक्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा.